रघुकुल राज है। तेज तमंस पर कांध जीवी कंस पर, क्यों मलिक्ष वंश पर से शिवराज है। अंधार जुलमी होता पसरला समद्या गावा खेड्यात रे, सौराज्याचा सुरव्या उगवला हे तत्काळी ही रात रे। वाऱ्याच्या येगानी घोड्यावर बैसूनी खंडोबाच्या रूपानी आला माझा देवर, सुरव्याच्या तेजानी निधड्या छातीनी दुश्मन गाडूनी आला माझा वाघर। कस मी फेडू तुझा उपकार माझ्या राजा रे, माझ्या मनामंदी ध्यानामंदी शिवबाच नाव रे, माझ्या मनामंदी ध्यानामंदी शिवबाच नाव रे। हे माझ्या मनामंदी ध्यानामंदी शिवबाच नाव रे, माझ्या मनामंदी ध्यानामंदी शिवबाच नाव रे। जिजाऊचा लेख कसा मातीसाठी लढला, भवानी तलवारीन दुश्मनास नडला। भावळ्यांच्या संघात अडकला, जय शिव भिडला। भंडारा उधळा गुलाल उधळा, रयतेचा राजा जिंकून आला। वाजवा चौघडा गाव यो सजवा, मुलुक यो भगव्या मंदीन हाला। मराठी मातीसाठी रामरूपी अवतरला वाली रे, माझ्या मनामंदी ध्यानामंदी शिवबाच नाव रे, माझ्या मनामंदी ध्यानामंदी शिवबाच नाव रे। हे माझ्या मनामंदी ध्यानामंदी शिवबाच नाव रे, माझ्या मनामंदी ध्यानामंदी शिवबाच नाव रे। आज आपण श्री छत्रपती शिवाजी महाराज चौक इथे आहे, तरी आपल्यासोबत आहे श्री पंकजभाऊ गजबे। आज हे आपल्याला जो प्रोग्राम झालेला आहे त्याच्याबद्दल काही माहिती देणार आहे, तरी आपण या बोलूया। नमस्कार, मी पंकज रामचंद्र गजबे, शिवगर्जना योजना अध्यक्ष आहे। आणि ही सगळी माझी टीम, काही लोक थकलेत लवकर घरी गेले। दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा आम्ही हा शिवजयंतीचा कार्यक्रम यावेळेस केला। त्यामध्ये मोठ्या प्रमाणात माझे सहकारी सगळे सोबत होते आणि दरवर्षी काहीतरी नवीन आपण हिंगण्यातल्या जनतेला काहीतरी वेगळं सादर करायचं असा आम्ही उद्देश घेऊन हा दरवर्षी कार्यक्रम करतो। सगळ्यांच्या मेहनतीने हा कार्यक्रम खूप छान पार पडतो। तसेच दरवर्षी जी संख्या आहे लोकांची ही दरवर्षी वाढत चाललेली आहे, म्हणजे त्यांना बहुतेक आमच्या कार्यक्रमाची आवड झालेली आहे। त्यामुळं दरवर्षी हा कार्यक्रम वाढत जाणार। याच्यापेक्षा पण यावर्षी ज्या प्रकारचा कार्यक्रम झाला त्यावर्षी आम्ही पुढच्या वर्षी यापेक्षा अजून जास्त चांगला कसा कार्यक्रम करता येईल याचा आम्ही अजून याच्यावर विचार करू। आणि आज झालेल्या कार्यक्रमात सगळ्या ज्या जनतेने आम्हाला सहभाग दर्शविला, म्हणजे सुरुवातीपासून शेवटच्या टोकापर्यंत कार्यक्रमाला सगळे लोक उपस्थित होते, कोणीही जागेवर न हलता सगळ्यांनी कार्यक्रमाचा आस्वाद घेतला। त्यामुळे सगळ्या त्या जनतेचा मनपूर्वक मी आभार मानतो आणि अशा प्रकारे हा आम्ही कार्यक्रम शिव छत्रपती